श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 5 स्वामी स्वरूपानंद जीवन तत्वज्ञान याचा भाग 4. 1921 ते 1928 या 7-8 वर्षांमध्ये ते जास्तीत जास्त समाज उद्बोधनाचं, समाज प्रबोधनाचं काम करीत राहिले. परंतु हळूहळू शाळेला गळती लागली आणि शाळा बंद करायची पाळी आली. याच कालखंडामध्ये स्वामींच्या बाबतीत ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतात असा तो त्यांच्या जीवनामध्ये आला. 1923 साली स्वामींचे मामा केशवरावजी गोखले हे स्वामींच्याकडे आले. या केशवराव गोखल्यांनी बाबा महाराज वैद्य यांचा अनुग्रह घेतलेला होता. त्यांनी आपला भाचा किती कर्तबगार आहे, किती हुशार आहे, किती लोकसेवेच्या तळमळीनं तो काम करतोय हे सगळं पाहिलेलं होतं. त्यांना असं वाटलं की आपल्या भाच्याच्या या समग्र जीवन कार्याला एखाद्या सद्गुरूंचा आशीर्वाद लाभला पाहिजे, तरच तो अधिक यशस्वी होईल. म्हणून त्यांनी त्याला आग्रह केला. त्याला सांगितलं, तू काहीही कर पण बाबा महाराजांकडे चल. तुझ्या सगळ्या सत्कार्याला परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे, सद्गुरूंचा आशीर्वाद पाहिजे, तर तू जीवनामध्ये यशस्वी होशील. मामांच्या आग्रहास्तव म्हणून रामचंद्र विष्णू गोडबोले हे बाबा महाराज वैद्य यांच्याकडे गेले. गेल्यानंतर बाबा महाराजांनी पाहिलं की अनुग्रह द्यायला हा योग्य मुलगा आहे. अनुग्रहसुद्धा पुन्हा लक्षात घ्या, गुरु आधी परीक्षा करतात आणि मग अनुग्रह देतात. गेल्या गेल्या अनुग्रह मिळाला असं फार थोड्या लोकांच्या बाबतीत जुन्या काळात व्हायचं. आता जिथे तिथे अनुग्रहाची दुकानं निघालेली आहेत. गुरु शिष्य संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. आला मनुष्य की पोस्टमनसारखं त्याच्या डोकीवर एकदा शिक्का मारला की शिष्य तयार झाला आणि हे गुरु महाराज झाले. इतका सवंग परमार्थ त्या काळामध्ये नव्हता. या मुलाची कर्तबगारी, या मुलाचं तेज, या मुलाचा आत्मविश्वास याची पारख गुरूंनी केली आणि मग त्याला अनुग्रह देऊन 2 महत्त्वाच्या असणाऱ्या श्लोकांचं विवेचन, मार्गदर्शन म्हणून त्यांनी केलं. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मातो तूची जाण, तेची सद्गुरूचे वचन, सुदृढ मनी धरावे. सोहम आत्मा स्वानंद घन, तो मी आहे. तो मी आहे कसा आहे? स्वानंद घन आहे. माझा आनंद, माझं असणारं वेगळेपण ते माझ्या ठिकाणीच आहे. मी अजन्म आहे. मी जन्माला आलेलो नाही. मी नाहीसा होणार नाही. चैतन्य चैतन्य जे म्हणतात, आत्मा आत्मा जो म्हणतात, ते माझं खरं स्वरूप आहे. शरीर, देह, मन, रूप हे सगळं गौण आहे. तुझा असणारा तो मूळ स्वभाव, मूळ प्रकाश, मूळ अवस्था, ती खऱ्याखुऱ्या अर्थानं ते तुझं खरं रूप आहे असं गुरूंनी त्याला समजावून सांगितलं. साहजिकच असं सांगत असताना ते कसं शक्य आहे, कसं पटवायचं, आपण आपल्या मनाला कसं पटवून द्यायचं अशी शंका येणं स्वाभाविक आहे. लगेच सद्गुरूंनी दुसरी एक ओवी त्यांना समजावून सांगितली. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू, होवोनी अससी. तरी या ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथ होकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे, ज्ञानी इये. मी हे सगळं तुला समजावून सांगतोय. अरे, सत्य सत्य म्हणतात ते तूच आहेस. आत्मा आत्मा म्हणतात तो तूच आहेस. परमेश्वर परमेश्वर म्हणतात तो तूच आहेस. परमात्मा परमात्मा म्हणतात तो तूच आहेस. याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुझ्या मनामध्ये नाना तऱ्हेच्या शंका येतील. तुला माझं हे पटणार नाही. तुला भ्रांती निर्माण होईल. नाना तऱ्हेचे व्यामोह तुझ्या मनामध्ये निर्माण होतील. परंतु हे लक्षात ठेव, या ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथ होकडे. मी सांगतोय, मी संकल्प करतोय
ज्ञानशक्ती मी तुझ्याकडे देतोय. त्या ज्ञानशक्तीच्या जोरावर तुला मी जे हे सगळं तत्त्वज्ञान सांगतोय ते सहज कळायला लागेल, ते सहज समजायला लागेल. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.